श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 81. जगन्नाथरावांचा रोगपरिहार. कोणी एक जगन्नाथराव म्हणून मुंबईचे राहणारे. त्यांच्या पायास काही रोग होऊन जागोजागी भोके पडली. वैद्य डॉक्टरांकडील सर्व औषधे झाली, पण गुण काही होईना. तेव्हा डॉक्टर लोकांनी शेवटी असे ठरविले की ढोपरापासून पाय कापून काढले पाहिजेत. पण ते भित्रे असल्याकारणाने ही गोष्ट त्यांना पसंत पडेना. जगन्नाथराव पायांच्या धास्तीने कृश होत चालले. त्यास त्यांच्या मित्रांनी सांगितले की तुम्ही जर अक्कलकोटात जाल तर ह्या व्याधीपासून निसंशय मुक्त व्हाल. असे ऐकताच त्यास मोठा आनंद झाला. लागलीच आपले कुटुंब, एक स्नेही, एक आचारी, एक चाकर अशी माणसे घेऊन अक्कलकोटात जाऊन गणपतराव त्यांच्या घरी उतरले. श्री समर्थांची स्वारी यावेळेस चोळप्पाच्या घरी होती. जगन्नाथरावांनी काही फळफळावळ, नारळ वगैरे ठेवून श्रींचे दर्शन घेतले व ते तेजपुंज पाहून येथे आपली व्याधी नक्कीच निरसन होईल असे वाटून त्यांनी प्रार्थना केली की मला एकतर हे पाय बरे होऊन जीवदान तरी द्या, अगर एकदाचा ह्या देहाचा संबंध तरी तोडून टाका. अशी त्यांचे करुणापर भाषणे होऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व अंगास घाम फुटला, तो इतका की त्यांची सर्व वस्त्रे भिजून गेली व पायांवर मलमाच्या पट्ट्या बसविल्या होत्या त्या सर्व गळून पडल्या. त्या रोगास श्रींच्या दर्शनाची इच्छा होऊन आपली मुक्ती करून घ्यावी असे वाटले. सभोवतालची मंडळी त्यांच्या शोकाने गहिवरली. असो, त्या जखमा सर्व उघड्या पडल्या व महाराज म्हणाले, मादरचोद, क्या दर्द है? गळून पडलेल्या पट्ट्या त्याने आपल्या चाकरास फेकण्यास सांगितल्या. तो फेकण्यासाठी गोळा करीत असता असे पाहून श्रींनी फेक दो भांचोत को असे बोलले. त्या जखमास त्यांनी दुसऱ्या पट्ट्या बसविल्या. नंतर मनुष्यांची फार गर्दी होऊ लागली. तेव्हा कोणी पायास धक्का लावील म्हणून ते हळूहळू मागे सरले. त्यांच्या कुटुंबाने श्रीचरणी मस्तक ठेवून बाईही फार रडू लागली व महाराजांनी चुडीदान द्यावे अशी तिने प्रार्थना केली. तेव्हा समर्थांनी मान डोलावली व जे शब्द उच्चारले ते कोणास कळले नाहीत. असो, जगन्नाथराव मग बिराडी आले. त्यांनी जोशीबुवास हे सर्व वर्तमान सांगितले. जोशीबुवांनी सांगितले की तुमचा रोग गेला आहे असेच समजा. ते नित्य श्रींच्या दर्शनास जात असत. एक दिवस मनात आले, ही कडू औषधे कपाळाची कधी सरतात कोण जाणे. ते ऐकून समर्थ म्हणाले, नवे औषध तयार होत आहे. जगन्नाथरावांनी श्रींच्या तीर्थाशिवाय दुसरे औषध घ्यावायचे नाही असा निश्चय केला. मात्र जखमांवर माशी बसे म्हणून त्याचवर मलमाच्या पट्ट्या बसवीत. एके दिवशी गड्याच्या खांद्यावर बसून शौचाहून परत येत असता महाराज मोगलाईत गेले. असे ऐकले तेव्हा त्यांना फारच वाईट वाटले. मग गड्याच्या खांद्यावर बसून अक्कलकोटपासून मोगलाईत नरगुंद म्हणून 6-7 कोसांवर गाव आहे, तेथे गेले. त्यावेळी श्रींची स्वारी मुसलमानाच्या दर्ग्यात बसली होती. जगन्नाथरावांनी दर्शन घेऊन अति आक्रोश मांडला आणि म्हणाले, देवा, आता मी काय करू? मला या दुःखापासून सोडवा. हे ऐकून समर्थ म्हणाले, मालक आला नाही. ते ऐकून ते म्हणाले, देवा, मी कोण आहे हेच मला कळत नाही, तर मालक कोण हे मी कसे जाणू? त्यांनी खिशातून चांदीच्या पादुका काढून श्री स्वामींच्या चरणास लावल्या व परत खिशात ठेवल्या आणि पादुकांच्या तीर्थाशिवाय आता औषध नको असे ते महाराजच म्हणाले. आता हे पाय तरोत अथवा मारोत. श्रींनी मस्तकावरून हात फिरून आशीर्वाद दिला. नंतर जगन्नाथराव अक्कलकोटास आले. दुसरे दिवशी स्वप्नात महाराज अक्कलकोटास आले असे त्यांनी पाहिले. जागे होऊन पाहतात तो खरेच स्वामी अक्कलकोटात आले होते. श्री स्वामी महाराज मोगलाईतून अक्कलकोटास आले. असो, याप्रमाणे बरेच काही दिवस अक्कलकोटास राहून यथाशक्ती श्रींची सेवा केली. रोग थोडा थोडा कमी होत चालला. मुंबईस परत येण्यास त्यांनी आज्ञा मागितली. ते ऐकून महाराज म्हणाले, घरकू जाव. दर्शन घेऊन ते मुंबईस आले. थोड्याच दिवसांनी पाय चांगले बरे झाले. ते श्रींचे एकनिष्ठ भक्त बनले. एक दिवस सहज भाऊ दाजी डॉक्टर यास त्यांनी आपले पाय दाखविले. त्यास व त्यांच्या स्नेहमंडळीस या कृत्याचे मोठेच कौतुक वाटले. श्री समर्थांची एक एक अगाध लीला अशीच आहे, ती कोठपर्यंत वर्णन करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 82. आंधळ्या मुलास नेत्रप्राप्ती. एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात बसली होती.
जवळ बाबा सबनीस, रामदासी बुवा, बाबा यादव, गोपाळ भट, सुंदराबाई, दुसरी आणखीही मंडळी होती. त्यावेळी सुंदराबाईंजवळ एक मोगलाईतील ब्राह्मणाची बाई आपल्या मुलासकट बसली होती. शिवबाईने महाराजांची प्रार्थना केली की या ब्राह्मणाच्या बाईच्या मुलाचे डोळे मौजीबंधन झाल्यापासून गेले, अगदी दिसत नाही, तरी कृपा करून त्याला डोळे द्यावेत. असे तिचे भाषण ऐकून श्री समर्थ म्हणाले, 5 राक्षस आमची परीक्षा बघण्याकरता येत आहेत. त्या परीक्षेच्या वेळेस हा पोरगा डोळे उघडतील. इतक्यात 5 वैष्णव डोकीला शालजोड्या बांधलेले तेथे आले. त्यांनी समर्थांची कीर्ती ऐकून हे संन्याशी आणि कोठेही जेवतात, हा धर्म कुठे सांगितला आहे वगैरे सर्व हे ढोंग आहे, तर हे बाहेर काढावे असा विचार करून श्रीस नमस्कार वगैरे काही न करता ते मोठ्या डौलाने जाऊन बसले. काही कर्नाटकी भाषेत व काही संस्कृत भाषेत आपापसात बोलू लागले. इतक्यात आणखीन एक आचार्य व 7 दुसरे वैष्णव तेथे आले. श्री साष्टांग नमस्कार करून ते महाराजांसमोर बसले. महाराजांनी आंधळ्या मुलास, गणेशा इकडे ये, या काळ्यांच्या मनातील वाक्ये उत्तरासह यथासांग यांना सांग. तेव्हा आंधळा मुलगा चरणी मस्तक ठेवून विनवू लागला की महाराज, मला अक्षर देखील येत नाही, मी यांना काय सांगू. तेव्हा समर्थांनी आपल्या गळ्यातील माळ त्या आंधळ्या मुलाच्या गळ्यात घातली व झेंडूची फुले त्याच्या डोळ्यास लावली. समर्थांची कृपाकार नेत्रास लागताच अंध मुलगा डोळे उघडून वैष्णव आचार्यांची समोर उभा राहिला आणि आवेशाने 5 वैष्णवांनी मनात आणलेले वेदवाक्ये, भगवद्गीतेतील श्लोक तसेच भागवतातील श्लोक म्हणू लागला व त्याचवर त्यांच्या मनात आलेल्या शंकांचे उत्तर यथासांग अर्थासह करून देऊ लागला. श्रींनी दिलेले हे अद्भुत पारमार्थिक सामर्थ्य पाहून वैष्णव आपल्या मनात विरघळले आणि अभिमान सोडून अनन्य शरण होऊन त्यांनी श्री समर्थ चरणी साष्टांग नमस्कार बहुत घातले व महाराज, अपराधाची क्षमा करावी, आपण समर्थ आहात. आमच्यासारखे मूळजन आपले निरंतर अपराध करतात, पण आपण ते सर्व क्षमा करता, असे आपले ब्रीद वेदपुराणे गातात. याप्रमाणे त्यांनी स्तुती केली. ते ऐकून महाराज म्हणाले, आम्ही पाहिजे त्या जातीचे मनुष्याचे अन्न खातो. ही परीक्षा पाहण्याकरता येथे आलास आणि तुझी आई मुसलमानाखाली गेली व तुझा जन्म इमाम बक्षापासून झाला, तिची परीक्षा तू केली नाहीस का. हे श्रींच्या मुखातील भाषण ऐकून दे माय थाय डरणी या म्हणणीप्रमाणे वैष्णवास झाले. अत्यंत लज्जित होऊन तो महाराजास म्हणाला, महाराज, अशा पतितास प्रायश्चित्त काय ते सांगावे. मी आपला दास आहे, मजवर कृपा करावी. काल पंढरीनाथ याचे घरी भोजनास गेले असता एक स्मार्ताने आपली कीर्ती वर्णन केली. त्यावेळी मी विद्वत्तेच्या उन्मादाने आपली निंदा फार केली व परीक्षा पाहण्यास आलो. मजसारखा दुष्ट, छलंक, चांडाळ, पतित असा कोणीच या जन्मात नसेल असे मला स्वानुभवाने कळून आले आहे. परंतु काही पूर्वपुण्याईने आपले समर्थांचे दर्शनाबरोबर खात्री व पश्चाताप झाला. तरी आता दिनावर कृपा करून माझ्या कल्याणाचा मला मार्ग दाखवावा. जी आपण आज्ञा कराल ती शिरसामान्य मान्य करून मी सिद्ध आहे. असे आचार्यांचे भाषण ऐकून दयाळू महाराज म्हणाले, गंगा स्नान करून भागवत धर्म आचरण करा, म्हणजे पापापासून मुक्त व्हाल. असा तत्काळ अनुग्रह झाल्यावर सर्व वैष्णव प्रेमभावाने चरणांवरती मस्तक ठेवून श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असा जय जयकार करीत आपल्या गावी गेले. तेव्हापासून ते श्रींची वारी करू लागले. अंध मुलगा स्वामी कृपेने डोळस व विद्वान झाला. त्याची मातोश्री आपल्या मुलास घेऊन आपल्या गावी गेली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 83. रामकृष्ण बुवा माटे. एक रामकृष्ण बुवा माटे उपनावाचे गृहस्थ अक्कलकोटास गेले होते. त्यांनी श्रींचे दर्शन घेऊन श्रींपुढे कीर्तन केले. त्यात अभिमान धारण करून वेदांत निरूपण करून महाराजांचे यथेच्छ आचरणाबद्दल खुबीने टोचून बोलू लागले. ते म्हणाले, एवढे अवतारी शंकराचार्य, ते सुद्धा लोकसंग्रहाकरिता वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करीत असत. असे माटेबुवांचे भाषण ऐकून महाराज म्हणाले, त्यावेळी तुम्ही कुठे होता. दुकानदारी करून द्रव्याची पिशवी भरणे आणि मनपूर्वक वर्तन ठेवणे हा परमार्थ किंवा काय. बुवांना थोडा पश्चाताप झाला. कीर्तन आटोपल्यावर ते खाली बसले. तेव्हा समर्थांजवळ एक महान विद्वान असून मोठे अनुभवी सत्पुरुष बसले होते.
त्यांनी बुवांची खात्री करून म्हणाले की तो श्लोक असा: कुशला ब्रह्म वार्त्या वृत्तिहीना सुरागिना तेपज्ञानी तथा न्यूनम पुरन्यांती यांती च कलो वैदांतिनो भांती फाल्गुणे बालक इव. असे संन्याशी बुवांचे श्लोक म्हणून महाराजांविषयी बुवांचे मनात असलेले द्वैत निरसन करून ते म्हणाले: आपण विद्वान आहात, सातारा जिल्ह्याकडील असून पुण्यास सोमेश्वराच्या मंदिरात पुराण सांगत असता. आपले गुरु अनगावकवाडकर बुवा मी स्वतः पाहिले आहे. ते थोर सत्पुरुष असून फार निराभिमानी आहे. तुम्हीही उत्तम आहात, परंतु पूर्ण परब्रह्म सनातन श्री स्वामी दत्त रूपाने अवतीर्ण झालेले आहेत. त्यांची योग्यता आपण जरी 4 वेद 6 शास्त्रे मुखोद्गत केली आणि बहुत तपश्चर्या केली, तथापि कोणतेही जन्मात स्वप्नात देखील यावायची नाही. मग प्रत्यक्ष कोठून येणार? तर अशा पुराण पुरुषोत्तमासमोर अभिमानाने व द्वैत बुद्धीने भाषण करणे हे केवढे साहस आहे. वास्तविक पारमार्थ्यैक्य स्थितीला असे शब्द शोभत नाहीत. याप्रमाणे संन्याशी महाराजांचे भाषण ऐकून माटेबुवास फार पश्चाताप झाला व आपणाकडून घोर पाप घडले असे त्यास वाटले व त्यांनी संन्याशी बुवांचे पाय आधी धरून मग श्री समर्थास अनन्यभावे शरणागत होऊन मी महापराधी आहे, मला क्षमा करावी वगैरे बहुत प्रकारे श्रींची प्रार्थना केली व दिवसेंदिवस श्रींचे चमत्कार पाहून त्यांचे प्रेम महाराजांची चरणी वाढत गेले. पुढे प्रत्येक वर्षी 8-15 दिवस महाराजांसान्निध्य राहून नित्य कीर्तनरूपी सेवा करीत असत. बुवांनी एक वेळ अक्कलकोटास भागवताचा सप्ताह केला. तेव्हा 7 दिवस एकसारखे महाराज पुराणश्रवण केले. याप्रमाणे महाराज एकसारखे बसून पुराणश्रवण केल्याचे एवढेच उदाहरण आहे. कोणी विद्वान गृहस्थ आले आहेत असे कोणी महाराजांजवळ सांगितल्यास विद्वान कसले, गळे कापू आहेत असे महाराज म्हणावे. एक वेळ माटेबुवांचा खास बागेत कीर्तनाचा थाट चालला होता. शेकडो लोके कीर्तनास बसली असून श्री स्वामी समर्थही समोर उंच सिंहासनावर बसले होते. बुवांनी निरूपण करता करता या भवसमुद्रातून कोणते चरण आम्हास पार करतील अशी उक्ती त्यांच्या मुखातून निघाली. त्यांचे उत्तर बुवांनी देण्यापूर्वीच श्री स्वामींनी आपला सव्यचरण खाली सोडला. त्या सरसी बुवा सद्गदित होऊन प्रेमळ अंतकरणाने उडी मारून धावत महाराजांजवळ जाऊन त्यांनी श्रीचरण पोटाशी आवळून धरला व हेच चरण भवसमुद्रातून तारण्यास समर्थ आहेत असे सर्व श्रोत्या सांगत आहेत. तोच महाराजांनी दुसरा पाय देखील खाली सोडला. तो बळप्पा सेवेकरी याने आपल्या पोटाशी धरला. त्यावेळी सर्वांच्या नेत्रातून अश्रुपात पडू लागले. याप्रमाणे महाराजांची कृपा माटेबुवांवर झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 84. अहमदनगरातील एक ब्राह्मण. अहमदनगरातील कोणी एक ब्राह्मण सहकुटुंब स्वामी महाराजांचे दर्शनास आले. श्री गुरूंचे दर्शन प्रेमपूर्वक घेऊन विनंती केली की माझी गरिबाची दया येऊन पुडी मान्य करावी. भजी, कडबोळी, क्षिप्रा, आमटी करा म्हणजे पोट भरेल अशी आज्ञा होताच ब्राह्मणाने गणपतराव सेवेकरी यास पदार्थाची माहिती विचारली आणि लगेच दुसऱ्या दिवशी स्वस्त्रीकडून पुराणवर्णाचा स्वयंपाक उत्तम रीतीने करविला. पूर्व दिवशी सायंकाळी महाराजांचे कित्येक सेवेकरी व गावातील काही मंडळीस आमंत्रण केले होते. दुसरे दिवशी प्रातकाळी भोजनाविषयी श्रींची प्रार्थना केली. सर्व मंडळी 2 प्रहरी भोजनास आली. नंतर ब्राह्मण लगबगीने महाराजास बोलावण्यासाठी गेले. त्यावेळी दीननाथ सद्गुरू घोड्यांच्या पागेत ओट्यावर बसले होते. ब्राह्मणाने शुद्ध भक्तीने महाराजास साष्टांग नमस्कार करून भोजनास चलावे अशी प्रार्थना केली. तेव्हा दत्त दिगंबर स्वामी महाराज हसत हसत म्हणाले, सगळ्यांचे पोट भरले म्हणजेच आमचे पोट भरेल. जा, आनंदाने भटास जेवू घाल, आता माती चिवडू नको. असे अनुग्रह वचन ब्राह्मणाने दीनपणे मान्य करून ब्राह्मण भोजन स्वहस्ते आपल्या बिराडी येऊन केले. सर्व मंडळी भोजन करून यथास्थित पोटभर जेवली आणि तांबूल चर्वण करीत स्वगृही गेली. त्यानंतर त्या भाविक ब्राह्मणाने श्री समर्थांचे 1 पात्र, 1 आपले आणि 1 स्त्रीचे असे सर्व पदार्थमय 3 पात्रे वाढवून वेगळी ठेवली
आणि बाकीचे सर्व अन्न रोगी वगैरे सर्व सेवेकऱ्यास यथासांग दिले. त्यावेळी दुसरे देशचे 2 ब्राह्मण येऊन भोजन कोठे मिळेल असा शोध करीत थकून तेथे आले. त्यांचा जीव अन्नार्थ अगदी व्याकुळ झाला होता. त्यास स्वतः स्नान घालून पूजन करून आपले व स्त्रीचे वाढलेले पात्र उभयता ब्राह्मणास एकेकाला दिले. ब्राह्मणांनी आनंदित होऊन आणखी अन्न मागितले. तेव्हा ब्राह्मण व त्याची स्त्री विचार करू लागले की आता काय करावे. फक्त एक यतिराजांचे पात्र आहे व त्यांच्या आज्ञेवरून त्यांचे करताच हे पदार्थ तयार केले. या आलेल्या ब्राह्मणास क्षिप्रा पुष्कळ वाढली असता आणखी मागतात. आपले प्रारब्ध असे म्हणून महाराजांची पात्रातील क्षिप्रा वगैरे सर्व पदार्थ घरात काही न ठेवता त्या 2 ब्राह्मणास तृप्त होईपर्यंत वाढले. भोजनोत्तर स्वामी महाराजांचे दर्शनास सर्वत्र गेले. सर्वत्रांनी दर्शन घेऊन सर्व खाली बसले. ब्राह्मणही स्त्री सहवर्तमान दर्शनास गेले. स्वामी महाराज आपले पोटावर वरचेवर हात फिरवीत व तृप्तीचे ढेकर देत म्हणाले, का हो, आज क्षिप्रा चांगली झाली, परंतु वेलदोडे फार झाले. पुरणपोळी भजी आम्हास फार आवडली, परंतु कडबोळ्यात मिरच्यांचा भडका केला, तथापि स्वादिष्ट होती. आमटीची चव तर शाब्बास. असे ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले व सर्व म्हणू लागले, महाराज, भोजनास मुळीच गेला नसता महाराजांचे पोट कसे भरले. त्यावेळी तेथे 2 सुधारक गृहस्थ बूट, स्टॉकिंग्स, पाटलोन, कोट वगैरे पोशाख केलेले व नेत्रास चष्मे लावलेले, हातात दांडगे घेतलेले सर्वांस विचारू लागले की स्वामी महाराज हे खरे आहे काय. मंडळी म्हणाली, आम्ही अनुभव घेतला, तुम्हास पाहिजे असेल तर खात्री करून घ्या. इतक्यात श्री समर्थ, काय रे, तुम्ही दोघा एकमेकांच्या बायकांजवळ निजत असता ही कर्मे करून मादरचोदांनी नरकाईस जाऊ इच्छिता. हे भाषण ऐकल्यावर ते दोघे निर्लज्ज मुकाट्याने चालते झाले. त्यांच्या स्त्रियांना मात्र पश्चाताप होऊन तशा कर्माबद्दल त्याच ठिकाणी शपथ वाहिली. असो, समाराधना वगैरे गृहस्थास महाराज म्हणाले की तुझी समाराधना सांग झाली. तुझे बिराडे जाऊन कानोड्यात पत्रावळीवर भजी वगैरे सरस्वतीने ठेवली आहेत, ती घेऊन ये. भाविक ब्राह्मणाची स्त्री म्हणाली, घरात अन्न वगैरे बिलकुल शिल्लक नाही. तेव्हा श्री गुरुदेव प्रभू बोलले की, काय बोललेस ग, तुझे घर भरले आहे. हे कल्याणरूप आशीर्वचन ऐकून उभयता स्त्री पुरुषूस बिराडी जाऊन पाहतात तो पदार्थ कानोड्यात पत्रावळीवर खचित दिसले. ते घेऊन फारच आनंदाने उभयतांनी येऊन समर्थास खाऊ घातले. ब्राह्मण श्री समर्थचरणी कृतकृत्य होऊन स्तवन व नमन करून वारंवार म्हणाला की श्रीमुखातून आता माती चिवडू नको असा अनुग्रह झाला आहे. मी नित्य पार्थिव करीत असतो, ते करावे की न करावे याचे स्पष्टीकरण व्हावे. ते ऐकून महाराज म्हणाले, पार्थिवाचे स्वरूप जाणून निष्काम कर्म करावे तर ईश्वर प्राप्ती होईल. जे कर्म करावे ते जाणून करावे. हे अत्यंत हितकारक वचन ऐकून भाविक स्त्री पुरुषास परम आनंद झाला व पुन्हा ब्राह्मणाने दुसरे दिवशी श्री समर्थास नैवेद्य समर्पण करून प्रसाद घेतला. काही दिवस श्री समर्थचरणी वास करून श्रींचा आशीर्वाद व आज्ञा घेऊन ते दोघे कुटुंबेही आपल्या घरी गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 85. डाळिंबाची गोष्ट आणि सुंदरबाईला शासन. एके दिवशी गणपतीच्या मंदिरात पलंगावर श्रींची स्वारी बसली असता मुंबईचे लोक दर्शनास आले. त्यात एक व्यापाऱ्यासह ते रागारागाने म्हणाले, क्यों जी, हमारा डालिम ला दो. असे ऐकताच मुंबईकर चकित झाला आणि म्हणाला, महाराज, मी आपणास एक कामात नवस केला होता, त्याप्रमाणे माझे काम झाले, म्हणून 1 रुपयाची 2 डाळिंबे आणली, परंतु ती पाकिटात विसरून राहिली, क्षमा करावी. लगेच बिराडी मनुष्य पाठवून ती डाळिंबे आणून महाराजांच्या पुढ्यात ठेवली. ती डाळिंबे सुंदराबाईने घेऊन आपलेपाशी ठेवली. त्यातील 1 डाळिंब घेऊन मुरगळून आपल्या नातवास दिले व खाली पडलेल्या डाळिंबाचे दाणे महाराजांपुढे ठेवले. हे अमर्याद कर्म पाहून वामनबुवास व मराठे जातीचे रामदासी बुवास फार क्रोध आला. वरचेवर अमर्यादा सुंदराबाईकडून होत असल्यामुळे रामदासी बुवा आवेशाने तिला मारण्यास धावले. त्यांच्या मागे वामनबुवाही चवताळून धावले. इतक्यात श्री गुरुस्वामी दोन्ही हात वर करून बोलले, हां 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 हां, थांबा, उगीच बसा. शेतात काळे पांढरे पाखरे भिवभिवण्यासाठी फिरतात, त्यातले हे मडके.
पायपोस मारून काढून देऊ. हे श्रीमुखातील ऐश्वर्य शांतीचे वाक्य ऐकून वामनबुवा व रामदासी बुवा उगीच बसले. पुढे 6 महिन्यांच्या आत सुंदराबाईंचा अंमल होऊन अंमल अगदी नाहीसा झाला आणि महाराजांनी एक दिवस पायपोस मारून तिला काढून लाविले. सुंदराबाईंचा अंमल महाराजांजवळ काही दिवस इतका कडक होता की तिला व चोळप्पाला विचारल्याशिवाय सेवेकरी अगदी दुसरी कोणी मंडळी काही करता कामा नये. स्वामी समर्थांची सेवा ही बहुतेक सुंदराबाईच्याच मताने सेवेकरी यास करावी लागे. त्या सुंदराबाईस क्षणात इतका पोरकेपणा झाला की तिने लगेचच दूर बसावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील 81 ते 85 अनुभव पूर्ण झाले.